मी विनंती करतो आमचे मित्रवर्य आदरणीय संदीपजी मिस्त्री सर आपल्या शुभ हस्ते भावी नाणेफेक दुसऱ्या सेमीफायनलची. शुभम चिंदरकर आपण येऊन थांबावं मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी. कलमटगावचे सरपंच आमचे मित्रवर्य आदरणीय संदीपजी मेसरी साहेब यांच्या शुभ हस्ते होते नाणेफेक दुसऱ्या सेमीफायनलसाठी. वेलकम संदीप सर. एका देखण्या स्पर्धेत आपला कलमटचा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. सेलिब्रेशन होत आहे कलमट संघाच्या विजयाचं आणि भारतीय संघाच्या विजयाचं सुद्धा. बोथ द कॅप्टन प्लीज रेडी फॉर टॉस. मिस्टर गुरु राणे द कॅप्टन प्रमोद स्पोर्ट हळवण and captain Prathamesh Chindarkar DS Swaraj Sport Varavade. Both the captains are ready for toss. The second last toss of the tournament for this edition. DS Sport Varavade captain Prathamesh Chindarkar, दुसऱ्या बाजूने गुरु राणे प्रमोद स्पोर्ट हळवल. मी विनंती करतो आदरणीय संदीपजी मिस्त्री साहेब आपल्या शुभ हस्ते व्हावी नाणेफेक दुसऱ्या सेमीफायनल साठी. Janavli is the call. It's JPL. गुरु राणे प्रमोद स्पोर्ट हळवल संघासाठी आपण जिंकताय नाणेफेक. तत्पूर्वी संदीपजी मिस्त्री साहेब आपले मनपूर्वक आभार. आपल्याला विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न व्हावं. गुरु काय असेल आपला निर्णय, काय असेल त्याचं कारण? नाणेफेक जिंकून मी प्रथम क्षेत्ररक्षण करेन कारण समोरच्या टीम मध्ये पण चांगले खेळाडू आहेत. आम्ही चेसिंगला प्राधान्य देऊ. गुरु यापूर्वीचे दोन सामने खूपच लो स्कोरिंगचे झाले. टॉस जिंकून बॅटिंग घेण्याचा निर्णय दोन्ही संघाच्या अंगलट आला. दोन्ही संघ जेमतेम 20 धावेपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे कदाचित टॉस जिंकल्यानंतर धावांचा पाठलाग करण्याचा इरादा असेल का, पण तत्पूर्वी आपण घेतलाय निर्णय आपला आहे धावांचा पाठलाग करण्याचा. DS स्वराज स्पोर्ट वरवडे सारखा एक मातब्बर संघ समोर. काय वाटतं किती धावसंख्येत या संघाला रोखावं? समोर एक चांगला संघ आहे तरी पण एक 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. 40 धावसंख्येत जेव्हा आपल्याला या संघाला थांबवायचं आहे तेव्हा गोलंदाजीची धार कोणावर असेल जबाबदारी आणि धावांचा पाठलाग करताना ती जबाबदारी कोणावर होईल परावर्तित? गोलंदाज तर आमचे आहेत 4. एक दत्तू इंगे आहे, फैजान आहे, मी एक आहे आणि एक चिंटू कल्याणकर. बॉलिंग तर तेच राहणार आणि फलंदाज आहेत मी आहे, प्रथमेश राणे आहे, चिंटू कल्याणकर, अरुण रावळ आहेत, एक प्रशांत गावडे आहेत. 4-5 आहेत. तर ही आहे ताकद गुरुची प्रमोद स्पोर्ट हळवल संघासाठी. गुरु बऱ्याच स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहेत, सध्या चालू सुद्धा आहेत. 11 ते 15 सर्वांना आमंत्रण आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेसाठी. मात्र प्रीमियर लीग स्तराची स्पर्धा डे नाईट स्वरूपाची घेणारं हे एकमेव मंडळ सध्या, कारण 3 मंडळ होती मात्र सध्याच्या घडीला फक्त एकमेव स्पर्धा चालू आहे जी प्रीमियर लीग डे नाईट स्वरूपाची. अतिशय सुंदर स्पर्धा, देखणं आयोजन. या स्पर्धेतली तुला आवडणाऱ्या काय काय गोष्टी ज्या तुझ्याकडून आम्हाला ऐकायला आवडतील? प्रथम मी जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ जानवलीचा धन्यवाद देतो. सुंदर स्पर्धेचं आयोजन करत आले आहेत आणि यंदा तर खूपच छान आयोजन केलं आहे. लाईटची व्यवस्था, त्यानंतर अंपायरिंग आणि बाकी स्कोरर वगैरे म्हणजे व्यवस्थित सुंदर आयोजन आहे यावरची. धन्यवाद. तर हे होते मिस्टर गुरु राणे कॅप्टन प्रमोद स्पोर्ट हळवल ज्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दुसऱ्या बाजूला माझ्यासोबत आहे प्रथमेश चिंदरकर DS स्वराज स्पोर्ट वरवडे. प्रथमेश, आपण जर टॉस जिंकला असतं तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. क्षेत्ररक्षण घेतलं असतं, धावांचा पाठलाग करायला आवडलं असतं. पण आता आपल्याला प्रथम करायची फलंदाजी. काय असेल लक्ष पहिल्या 5 षटकांसाठी? 5 षटकामध्ये कमीत कमी 60+ आम्ही धावा करायच्या आहेत कारण विकेट खूप फास्ट आहे. बॅटिंग ऑर्डर आहे त्यांच्याकडे तेवढी, बॉलिंग सेट खूप चांगले आहे विचार केला तर. प्रथमेश, मला वाटतं दुसऱ्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीज आपण होता, तर कसा होता अनुभव या स्पर्धेत खेळण्याचा? या स्पर्धेतल्या आपल्याला आवडणाऱ्या काय काय गोष्टी आहेत? ही स्पर्धा गेली 6 वर्ष खेळतोय मी. दुसऱ्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज होतो. लास्ट इयरला बेस्ट बॅट्समन घेतलंय. या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग होते. आत्तापर्यंत 2 वेळा फायनलला आलोय. 3री टाइम सेमीला आहे, बघू आता. तर हा आहे प्रथमेश, आतापर्यंत 2दा अंतिम सामना खेळलाय. 6व्या पर्वात 3रा अंतिम सामना एका पावलाने दूर आहे. प्रथमेश, आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतोय. तर हे होते मिस्टर प्रथमेश चिंदरकर जे नाणेफेक हरल्यानंतर करणार आहेत प्रथम फलंदाजी. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि यानंतर पहिल्या सेमीफायनलचा हिरो मॅन ऑफ द मॅचला मी निमंत्रण देतोय. पहिल्या सामन्यात
एके स्पोर्ट वरवडे सारख्या एका मातब्बर तगड्या संघाला ज्यांनी 20 धावांमध्ये रोखताना एका षटकामध्ये एकही धाव खर्च न करता 2 विकेट मिळवल्या आणि धावांचा पाठलाग करताना 4 चेंडूमध्ये 3 चौकार खेचत 13 धावा जमवल्या असा खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर शुभम चिंदरकर, द कॅप्टन ऑफ गायत्री ब्राह्मण कलमट, ज्याची निवड होते सामनावीरासाठी. सामनावीर मिस्टर शुभम चिंदरकर. मी विनंती करतो आमचे मित्रवर्य आदरणीय संदीपजी मेस्त्री सर, आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार वितरित करावा. हा 4था सामनावीर शुभम चिंदरकर साठी. टाळ्या वाजत राहतील संदीपजी मेस्त्री यांच्या शुभ उपस्थितीमध्ये, नितीन यांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होत आहे. आणि यानंतर स्पॉट प्राइजेस सुद्धा आहेत आमच्या शुभम साठी. मैदानावरच्या दोन्ही संघांना विनंती असेल आपण सज्ज राहावं दुसऱ्या सेमीफायनल साठी. आमच्या दोन्ही मान्यवरांचे मी आभार मानतोय. संदीपजी सर आपले सुद्धा मनपूर्वक आभार. अजून स्पॉट प्राइज सुद्धा आहेत. संदीप सर आपण थांबावं. शुभम आपल्यासाठी आहेत काही स्पॉट प्राइज आणि ही स्पॉट प्राइज आपल्यासाठी संदीपजी मेस्त्री साहेबांकडून मेडन ओव्हर साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे विजय चिंदरकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक, प्रशांत पवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक, जितेश बगाड यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. ही सगळी पारितोषिक. त्याचप्रमाणे परेश आचरेकर 200 रुपये. शुभम शुभम तर हे होते मिस्टर शुभम चिंदरकर. पहिल्या सेमीफायनल साठी अष्टपैलू कामगिरीसाठी ज्यांना नवाजलं गेलंय. मॅन ऑफ द मॅच साठी 13 धावा आणि 2 विकेट. मॅन ऑफ द मॅच मिस्टर शुभम चिंदरकर. पहिल्या सेमीफायनलचे होते सांगता. मी विनंती करतो आमचे मित्रवर्य कलमटचे सरपंच आदरणीय संदीपजी मेस्त्री सर आपण इथे यावं. संदीपजी मेस्त्री साहेबांची एक सुंदर कलमट प्रीमियर लीग स्पर्धा नुकतीच संपन्न झाली आणि त्या स्पर्धेची चर्चा सुद्धा सगळीकडे रंगली. एवढी देखणी स्पर्धा कलमटमध्ये पहिल्यांदाच डे नाईट क्रिकेटचा थरार सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचे सर्व आयोजक संदीपजी मेस्त्री साहेबांचं मनोगत आपण थोड्याच वेळात ऐकणार आहोत. पण तोपर्यंत भारतीय संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय आपण सेलिब्रेट केला. पहिल्या सेमीफायनल साठी गायत्री ब्राह्मण कलमट संघाचा विजय सुद्धा आपण पाहिला. कोण असेल दुसऱ्या सेमीफायनलचा विजेता? प्रमोद स्पोर्ट हळवल संघाचा कॅप्टन गुरु राणे जिंकतोय नाणेफेक, स्वीकारतोय फलंदाजी, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण आणि DH स्वराज स्पोर्ट वरवडे संघाला प्रथमेश चिंदरकरच्या नेतृत्वाखाली देतोय फलंदाजीचं निमंत्रण. 5 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्यानंतर एक बॅटर चॉईस पॉवर प्ले. पॉवर प्लेच्या 2 षटकांसाठी 2 वेगवेगळे गोलंदाज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. अशा अनेक नियमांनी रंगलेला हा सामना किती रंगतोय, किती सजतोय, किती फुलतोय, काय घडतंय आणि काय बिघडतंय हे सांगण्यासाठी जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. ऐकूया आवाज आमचे साथी समालोचक समीर राणे सर, सुदीप दिगवळेकर, साहिल वाळवे, बुवा तोंडवळकर, सागर कदम, प्रसाद चाळके. कॉम्बॉक्सच्या दिशेने आपल्याला सर्वांना घेऊन जातोय. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद बादल सर. धन्यवाद. जानवली प्रीमियर लीग पर्व 6वा आपण या मैदानावरती पाहतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जानवली जनमान युवक कला क्रीडा मंडळ जानवली प्रीमियर लीग आजचे अंतिम दिवस, शेवटची रात्र आपण या मैदानावरती पाहतोय, अनुभवतोय. आजच्या या रात्रीतील रजनीतील सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानावरती DS स्वराज स्पोर्ट वरवडे आणि प्रमोद स्पोर्ट हळवल. साहिल वाळवे आपण जर कुठे असाल तर प्रसाद चाळके यांचे संपर्क साधा. DS स्वराज स्पोर्ट वरवडे
प्लेइंग 11 प्रथमेश चिंदरकर कर्णधार, सुमित वर्देकर, अक्षय पांचाळ, वेदांत फोपे, जय चिंदरकर, यश पडवळ, हर्षल गायकवाड, गुरुप्रसाद कोचरेकर, प्रसाद गुरव, चेतन गुरव, सुमंगल सावंत आणि सौरभ तांबे. तन्मय सावंत यांच्याकडून आमचे मार्गदर्शक समालोचक सर बादल चौधरी यांच्यासाठी 200 रुपये पारितोषिक दिले. या ठिकाणी ज्यांनी पारितोषिक दिले त्यांचं या ठिकाणी आम्ही लाख लाख धन्यवाद बादल सरांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद मानतोय. प्रमोद स्फोट अळवल, गुरु राणे कर्णधार, चिंतामणी कल्याणकर, अरुण राऊळ, प्रशांत गावडे, प्रथमेश राणे, फैजान खान, विनय सावंत, अविनाश पाटील, रवी माझगावकर, विकास गावडे, दत्तू इंगळे, अमोल साटम, उमेश परब. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा. मेगा पॅनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 2 संघादरम्यान होऊ घातलेली ग्रंथिका अर्थातच 6व्या पर्वातील दुसरा सेमी पॅनल सामना आपण या मैदानावरती पाहतोय. जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ भाजपा पुरस्कृत जानवली प्रीमियर लीग 2025 चा रणसंग्राम नेटनेटका नेत्रदीपक दैदिप्यमान आयोजना अंतर्गत चालू असणारी ही स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. सेमी फायनलचा दुसरा सामना आपण या मैदानावरती पाहतोय. प्रमोस्पोर्ट हळवल क्रिकेट संघ क्वार्टर फायनल मध्ये अतिशय सुंदर कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळाली आणि त्या सुंदर कामगिरीच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती प्रमोस्पोर्ट हळवल क्रिकेट संघ सेमी फायनल सामना खेळण्यासाठी पात्र झाले आहेत आणि त्यांच्या विरोधात डीएस स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ कर्णधार प्रथमेश चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ दाखल झाला. या स्पर्धेत विनंती आहे डीएस स्वराज स्पोर्ट वरवडे आपली सलामीची जोडी आपण लवकर मैदानात पाठवा. हॅलो, धन्यवाद बादल सर. स्वराज स्पोर्ट्स वरवडे प्रमोद स्पोर्ट्स हळवल अशी लढत मैदानावरती रंगते. अर्थात आघाडीच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्याचा विचार केला तर एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाला नमवत दिमाखात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय तो गायत्री ब्रह्मन कलमठ हा क्रिकेट संघ. हॅलो, नाणेफेकीचा कौल झुकतोय तो प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघाच्या बाजूने व नाणेफेक मैदानावरती विजय ठरल्यानंतर सर्वप्रथम कर्णधाराच्या अनुमतीने क्षेत्ररक्षण स्वीकारले जात आहे. ते उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये व दिलेल्या फलंदाजीचं निमंत्रण ते आमंत्रण स्वीकारत आघाडीची जोडी बिनीची जोडी मैदानावरती पावलं टाकते. डीएस स्वराज स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाकडून प्रथमेश चिंदरकर व त्याच्या जोडीला सुमित वर्देकर ही डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी असते मैदानावरती. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. सुमित वर्देकर त्याच्या साथीने फलंदाज प्रथमेश चिंदरकर अशी जोडी आहे. प्रथमेश चिंदरकर कालच्या दिवसात जी कर्णधार पदाला साजेशी कामगिरी प्रथमेशने केली तीच फलंदाजी आजच्या दिवसात आहे डीएस स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना. परंतु गुरु राणेने आजच्या दिवसात जी गोलंदाजी केली आहे ते दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. या मैदानावरती 2 दिवस यांचा खेळ आपण पाहिलाय. परंतु आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मेगा पॅनलचं तिकीट मिळवून देणारा हा सामना आहे. इथून पुढे हारणं कोणत्याही संघाला पसंत नाही आहे, परंतु विजयासाठी संघर्ष करावा लागेल मैदानावरती. गोलंदाज आघाडीचा पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय तो दत्तू इंगळे अर्थात मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक व अनुभवी पंचांच्या ठीक डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट वेगवान गोलंदाजीसाठी ज्याची ख्याती कीर्ती ज्याची प्रसिद्धी तोच गोलंदाज जोखीमग्रस्त पहिलं षटक फेकतोय व त्याच्या विरोधात तोडफोड फलंदाजीसाठी स्ट्राईकला फलंदाज प्रथमेश चिंदरकर तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने त्याचा सहकारी ज्याला टेनिस बॉल क्रिकेट सोबत लेदर बॉल क्रिकेटचा भरकस अनुभव तो सुमित वर्देकर असेल तो यावेळी स्ट्राईकला लेट्स प्लेचा इशारा.
कलमट लांजेवारी नितीन मर्तल साहेब यांच्याकडून जर प्रथमेश चिंदरकर या संपूर्ण सामन्यात नाबाद राहिला तर त्याच्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलंय. आघाडीचा पहिला बैला चेंडू उजव्या ष्टीवरता अर्थात स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटला फटका टोलवायचा होता, मात्र भन्नाट वेगात फेकलेला चेंडू आघाडीच्या पहिल्या चेंडूवरती चकवतोय प्रथमेशला व निर्धाव चेंडूची होते ती सांगता. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास झालाय. एक धाव घेण्यात मात्र धन्यता मानली आहे आणि एकेरी दुहेरीवरती प्रथमेश यावेळी मात्र खुश असेल, कारण प्रथमेश मध्ये क्षमता आहे. कालच्या सामन्यात आपण पाहिलाय शेवटच्या 2 षटकात त्याची बरसत असणारी फलंदाजी आपण याच मैदानावरती अनुभवली आहे आणि या सामन्याचं महत्व देखील चांगलंच जाणतोय प्रथमेश. प्रथमेशला मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे आणि जर प्रथमेश शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात थांबला तर हा DS स्वराज फोर्ट वरवडे क्रिकेट संघ निश्चितपणे 60 धावांचा पल्ला देखील गाठू शकतो. दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धावेच्या साथीनं प्रथमेश चिंदरकर स्वतःचं खातं खोलतोय, नॉन स्ट्राईक एंडला सरकतोय व यावेळी स्ट्राईकला डावकुऱ्याचा फलंदाज सुमित वर्धेकर यावेळी सज्ज होतोय. विखुरलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपल्या नजरेनं निहाळतोय, त्यानंतर सज्ज होतोय आघाडीच्या षटकातील तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आपण सागर पाहतोय आणि या षटकात मात्र धावा रोखण्याचं काम जरुरीने केले जाते गोलंदाजांकडून. गोलंदाजच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय दत्तू इंगळे यांना गोलंदाजी सुरेख करतायत आणि ज्यावेळी बॉल आउट करण्यात आलं ना सागर, त्यावेळी 3 गोलंदाज प्रत्येक संघाचे होते आणि फक्त दत्तू इंगळेने एकानेच हिट केलं होतं आणि तो सक्सेस झाला. सेमीफायनल साठी आपल्या संघाचे दरवाजे खुले करून दिले त्याने आणि यावेळी सेमीफायनल सामना मैदानात आपण पाहतोय सागर. या स्पर्धेत आतापर्यंत 2 हॅट्रिक झाले आहेत. सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकण्याचा पराक्रम स्ट्राईक एंड वरती असणाऱ्या फलंदाजच्या नावावरती आहे प्रथमेश चिंदरकर. म्हणजे या मैदानावर त्याला चेंडू जणू काही फुटबॉल प्रमाणे दिसतोय. चांगली फटकेबाजी आहे त्याची. यावेळी पहा सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय 1 बाउन्स फरार, आलाय चौकार. हॅलो, तसेच सन्माननीय समाप्त. जो चौकार आला प्रथमेशच्या बॅट मधून तो ऑक्सिजनचं काम करून जाणारा होताच, पण यावेळी पॉइंट आणि कव्हरच्या मधून जी दरी दिसत होती ना ती दरी छेदली गेली आहे, भेगली गेली आहे आणि यावेळी चेंडू मात्र जमिनीशी समांतर घेत रोलिंग करत चेंडू हवाई यावेळी मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आलाय अजून एक चौकार. तसेच प्रथमेश चिंदरकर याने जर चौकारांची हॅट्रिक प्रस्थापित केली तर कलमट गावचे लोकनियुक्त सरपंच सरमय संदीप मेस्त्री साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त व 2 चौकारांच्या साथीनं सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 10 वर. ज्यावेळी ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू संपर्क अचूक होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करतोय, मात्र चेंडू एक टप्पा घेतोय की सीमारेषा ओलांडतोय हे पाहणं उत्सुकतेचं अनुभवी पंच खातर जमा करतायत व चेंडू वाईडिश लोंगन सीमापार होतोय याची खातर जमा करत षटकाराची खून ही कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. हॅलो, तसेच जरी हा षटकार ठोकलाय तरी संदीप मिस्त्री साहेब यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक मानकरी ठरतोय प्रथमेश चिंदरकर. तसेच अजून एक पारितोषिक येतोय DS स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ हा सामना जिंकला आणि या मॅच मध्ये जर प्रथमेश चिंदरकर हा मॅन ऑफ द मॅच राहिला तर सन्माननीय औद्योगिक तळगावकर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक येतोय. ओटोकॉन बॉक्स. संपूर्ण स्पर्धेचा सागर विचार करायला गेला तर निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम शुभम चिंदरकरच्या नावावरती आहे. विकेट हॅट्रिकचा विक्रम अमित लोके, सुरेश रासम यांच्या नावावरती आहे आणि षटकारांची हॅट्रिक जर पाहायला गेलं तर मिस्टर प्रथमेश चिंदरकर. चारही बाजूला प्रथमेश आणि प्रथमेश पाहायला मिळत आहेत. जर या सामन्यात अर्धशतक झळकावलं प्रथमेश चिंदरकर यांनी तर योगेश मेस्त्री यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक पुरस्कृत केलं गेलाय. मालवण तालुक्यातील नांदोस गावात पैशांचा पाऊस पडला होता. 5 कणकवली तालुक्यात जानवालीमध्ये पैशाचा पाऊस. तसेच प्रथमेश चिंदरकर याच्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय बाळा आचरेकर व सन्माननीय संदीप मेस्त्री साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल.
बाळा अत्रेकर व सन्माननीय संदीपजी मिस्त्री साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी प्रथमेश चिंदरकर याच्या 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आपण पाहतो जानवलीची मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. प्रमुख आयोजक आमचे चोला फायनान्स मध्ये कलेक्शन मॅनेजर आहेत. सगळी वसुली या मैदानावर केली जाणार आहे. मकरंद सावंत सरांच्या मानाची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत फलंदाज वसुली निश्चित वर्तने करतील. तसेच प्रथमेश चिंदरकर याच्या प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये व जर प्रथमेश चिंदरकर याने सेमीफायनल मध्ये अर्धशतक झळकावलं तर अवधूत तळगावकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक येते. मोठे सागरजी गुरुवाने सज्ज होत आहे दुसरे षटक फेकण्यासाठी. पहिला चेंडू त्याच्यावरती हुकचा फटका. चेंडू बॅकअप दलनचा चेंडू 2 टप्पे घेतोय. अरुणजी राऊ यांना चकवतोय व डी फाईल एक सीमारेषा होताना दिसतोय. पार खणखणीत झेपेल 4 धावांसाठी दिसत. परंतु थोडंसं कठीण देखील होता. परंतु यावेळी जर पाहायला गेलं मैदानात ही जोडी जमली आहे आणि ही जोडी ही भागीदारी तोडणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला हे हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. प्रयत्न सुरेख होता. गुरु राणे यांचा 1 धाव आली. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित 21 धावा. 2 चेंडूंचा खेळ माघारी. पहिल्या 2ला 5 बनले आहेत. 21 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंड वरती प्रथमेश आहे. गोलंदाज गुरु राणे आहे. कर्णधाराच्या विरोधात कर्णधार अर्थातच प्रथमेशच्या विरोधात गुरु राणे आणि मैदानावरती सामना रंगला DS स्वरा स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात प्रमोद स्पोर्ट. वैयक्तिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये 99 धावांवरती खेळतोय तो प्रथमेश. या चेंडूवरती 1 धाव निघाली तर स्पर्धेतील 100 धावा पूर्ण होतील. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू होता. फटका बॅकवर्ड पॉइंटला निघतोय. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे. या संपूर्ण स्पर्धेतील तब्बल 101 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. प्रथमेश चिंदरकरच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दुहेरी धावेच्या साथीनं दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय व सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 23 धावा धावफलकावर. चांगली कामगिरी मैदानावरती प्रथमेशसाठी निश्चित टाळ्या होतील. कारण नशिबापेक्षा जर तुम्हाला जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करावे लागतील. ज्यावेळी नाणेफेक केली गेली प्रथमेशने संपूर्ण 5 वर्षाचा इतिहास सांगितलाय. परंतु आता वर्तमान घडवायचं आहे प्रथमेशला. तसेच पारितोषिक हॅलो तसेच पारितोषिक येतोय फलंदाजीसाठी. जर षटकार हॅट्रिक सिक्सरची जर हॅट्रिक प्रस्थापित केली तर कैलासवासी राजन पवार यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचे पारितोषिक पुरस्कृत केलं जाईल. उजव्या शिराचा चेंडू होता. अर्थातच सबमरीन डिलिव्हरीचा अवलंब गोलंदाज गुरु राणे करतोय व स्क्वेअर ऑफ द विकेट डी पॉइंटला फटका टोलवताना फलंदाज कुठेतरी जखडबंद मैदानावरती होतोय तो प्रथमेश चिंदरकर. दुसऱ्या षटकातील 9 चेंडूच्या साथीनं चौथ्या चेंडूचा खेळ देखील समाप्त होतोय व सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 23 धावा धावफलकावर. आघाडीची जोडी बिनीची जोडी आग ओकी फलंदाजी मैदानावरती करते. म्हणजे डावकुरा त्याचा फलंदाज सुमित वर्देकर व त्याला तोलामुलाची साथ देतोय तो प्रथमेश चिंदरकर. संघिक धावफलक आतापर्यंत 23 धावा. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू त्याला मात्र ऑन साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करताना पाहतोय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. एकेरीची पावलं ही सहज दुसऱ्या धावेकडे वळली आहेत. यावेळी प्रेशर आहे. क्षेत्ररक्षकांवरती प्रेशर आहे. मुळातचा सेमीफायनलचा सामना आहे तो प्रेशर आहे. फलंदाज मैदानात तळ टोकून आहेत तो प्रेशर आहे. आणि प्रथमेश चिंदरकरने सुमित वर्देकर थांबायचं नाव घेत नाही आहेत. चांगली सडेतोड उत्तर देणारी फलंदाजी आहे. आता विचार करायला भाग पाडतील या गोलंदाजांना की प्रमोद स्पोर्ट हळवल क्रिकेट संघाला विचार करावा लागेल. आपण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी का स्वीकारली याचं उत्तर शोधत असतील गोलंदाज. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट फटका व 2 खेळाडूंची अभेद भिंतभेदक चेंडू. हा डीप कव्हर पॉइंट सीमारेषा ओलांडतोय तो खणखणीत झेपेल 4 धावांसाठी डिझाय.
चौकाराच्या साथीनं खेळ समाप्त होतोय दुसऱ्या षटकाचा म्हणजे 12 चेंडूंचा व सांघिक धावफलक तब्बल 29 धावांवरती पोहोचतोय. आघाडीच्या षटकाचा विचार केला तर तब्बल 16 धावा खर्च केल्या गोलंदाज दत्तू इंगळेने व तदनंतर दुसरा गोलंदाज कर्णधार पदाची धुरा आपल्या खांदी घेत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो प्रमोद स्पोर्ट्स हर्बल क्रिकेट संघाकडनं संघनायक संघाचा सरसेनापती व त्याच्याही वरती आक्रमण केलं जात आहे व गुरुराणीच्या षटकामध्ये निघालेल्या 13 धावांच्या साथीनं 2 षटक 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय व 29 धावांचं शिखर मैदानावरती गाठतोय तो DS स्वराज स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ. 2 षटकांचा खेळ माघारी पडलाय सागर. सांघिक धावफलक पाहिलं तर धावफलकावरती 29 धावा जोडल्या गेल्या आहेत. एकही गडी बाद झाला नाहीये आणि अक्षय पांचाळ मैदानात पाण्याची बॉटल घेऊन आलाय. नुसती पाण्याची बॉटल आली नाहीये, तिच्यासोबत बरेच कान मंत्र आलेत, कान पिचके आलेत आणि यावेळी ते कान पिचके दोन्ही फलंदाजांच्या कानात ओतले गेलेत. निश्चितपणे वादळापूर्वीची शांतता आपण पहिल्या 2 षटकात पाहिली. आता ही घोंगावणारी 2 वादळं या मैदानावरती पाहणार आहोत. याच कानमंत्राला अनुसरून फलंदाजी या आघाडीच्या सलामीवीरांकडून व्हावी या आशा अपेक्षेने मनीष अक्षय पांचाळ मैदानाच्या बाहेर होत आहे. नवीन गोलंदाज मॅन फ्रॉम हरकुल बुद्रुक वेगवान गोलंदाजीसाठी ज्याची ख्याती केली तो गोलंदाज फैजान खान यावेळी सज्ज होत आहे. म्हणजे पहिला दिवस या स्पर्धेचा अक्षरशः ज्याने आपल्या गोलंदाजीनं या मैदानावरती थैमान घातलं होतं तोच गोलंदाज वैयक्तिक स्पेलची सुरुवात करणार पहिलं व डावातील 3रं षटक हे फेकतोय. निश्चितपणे षटक क्रमांक 3 ची सुरुवात होते. गोलंदाज फैजान खान ज्याने पहिला दिवस आपल्या गोलंदाजीने गाजवलाय आणि आजच्या दिवसात त्याला ती कार्य करून दाखवायचं आहे. मैदानात थोडासा रनअप मध्ये अडथळा आहे. पुन्हा एकदा हा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतील गोलंदाज फैजान खान. षटक क्रमांक 3 ची सुरुवात करायची आहे. यावेळी सांघिक धावफलक आपण पाहतोय 29 धावांवरती. शबरी आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती हुकचा फटका टोलवायचा होता. फटका फसतोय. चेंडू आसमंतात लिहितोय व शॉर्ट फाईनच्या दिशेने प्रथमेश राणे नेत्रदीपक झेल टिपत आघाडीच्या जोडीला सुरुंग लावण्याचं कार्य गोलंदाज फैजान खान करतोय. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याच्यावरती समालोचन कक्षातून स्तुती सुमनांचा वर्षाव होत होता त्या स्तुती सुमनांसाठी मी योग्य आहे, त्या स्तुती सुमनांसाठी मी पात्र आहे असा निर्भळा एक गडी बाद करत मैदानावरती देतोय तो फैजान. फलंदाज शुभम वर्देकर सुमित वर्देकर बॅक टू द पॅव्हिलियन. प्लीज आहे थँक्यू डीजे. 3ऱ्या षटकात सुरंग लावला गेलाय. पहिला गडी बाद झालाय सुमित वर्देकर आणि जेल टिपलाय आमच्या प्रथमेश राणे गोट्याने. आणि जर मित्रांनो गोट्याला विचारायला गेलं, गोट्या तू क्रिकेट ऊन असू दे किंवा रात्र असू दे गोट्या क्रिकेटवरती अतोनात प्रेम करतो आणि जर गटल्या क्रिकेटवरती जास्त प्रेम करतो आणि जर तुम्ही आमच्या गटल्याला विचारलात तू एवढं प्रेम क्रिकेटवरती कसं करतोस तर गटल्याचं एकच उत्तर असेल तुम्ही जेवढं प्रेम तुमच्या प्रियसीवरती करता त्याही पेक्षा कैक पटीनं मी माझ्या क्रिकेटवरती प्रेम करतो. मित्रांनो एकदा आमच्या गटल्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉन क्षेत्र सलगच्या चेंडूवरती अजून एक सफलता हाती लागते. वापसी करणारी गोलंदाजी मैदानात गोलंदाज फैजान खान. डीजे ऑन हॅट्रिक म्हणजे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सज्ज होतोय फैजान खान. सलग 2 चेंडूंवरती 2 मोठे हादरे प्रतिस्पर्धी संघाला देतोय. गुरुप्रसाद कोचरेकर आखूड टप्प्याच्या चेंडूवरती शॉर्ट टर्म पुलचा फटका या ठिकाणी टोलवताना सबसेल मैदानावरती फसतोय. झेल टिपला जातोय व त्यानंतर अक्षय पांचाळची पावलं मैदानावरती. या स्पर्धेतील आजच्या शेवटच्या रजनीतील म्हणजे 4थ्या दिवसातील 4थ्या रात्रीतील या ठिकाणी पहिली हॅट्रिक मैदानावरती संपादित करतो की नाही फैजान हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं.
कुठेतरी धावसंख्येला रोख लावणारी गोलंदाजी अपेक्षित होती ती झाली आहे. स्पर्धेतलं तिसरं हॅट्रिक साध्य केलं जाईल का पाहावं लागेल. हा प्रेशर आहे गोलंदाजावरती. सुरुवात चांगली केली आहे या गोलंदाजाने, परंतु या स्पर्धेतलं तिसरं विकेट हॅट्रिक साध्य करायचं आहे. पहिलं विकेट हॅट्रिक आपण पाहिलं तर अमित लोके, त्यानंतर आजच्या दिवसात सुरेश रसम. तिसरं विकेट हॅट्रिक फैजान खानच्या नावावर नोंदवलं जाईल का पाहावं लागेल. चेंडू सुरू होता, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिपळाचा वेध घेणारा चेंडू आणि यावेळी मात्र आपल्या संघाला पूर्णतः वापसी करून देणारी गोलंदाजी. गोलंदाज फैजान खान ऑन फायर. डीजे या हॅट्रिकसाठी संघमालक दीपकजी राहुल यांच्याकडनं फैजान खान याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक येत आहे सन्माननीय राजन पवार साहेब यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. आपण ऑरेंज कॅपचा मानकरी मैदानावरती पाहत होतो. MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्ले पाहतोय. पहिल्या चेंडूवरती गटल्याने टिपलेला झेल पाहिला. फलंदाज सुमित वर्धेकर बाद झाला. त्यानंतर आलेला फलंदाज मैदानात गुरुप्रसाद आले होते. त्यांच्या बॅटमधून सजलेल्या फटक्यावरती लॉंग ऑन क्षेत्रात दर्जेदार क्षेत्ररक्षण गडी बाद आणि ऑन हॅट्रिक असताना गोलंदाजाने जो ठेवणीतला चेंडू हाताळला त्यावेळी फलंदाज अक्षय बाद होत आहेत आणि ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. उत्तर नव्हतं फलंदाजाजवळ. नवीन फलंदाज मैदानावरती हर्षल गायकवाडची पावलं वळतायत. या दोहोंना भागीदारी मैदानावरती करावी लागेल. 29 धावा असा धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय. तो 3 गड्यांच्या मोबदल्यात वयाच्या 4थ्या रचनेतील 4थ्या रात्रीतील तब्बल दुसरी हॅट्रिक एकाच गावातील 2 खेळाडू मैदानावरती करतायत. हरकुळचे सुपुत्र. मात्र यावेळी मैदानावरती संयमी फलंदाजी करावी लागेल. तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल. ती नवीन फलंदाजाला अर्थातच हर्षलला व त्याला तोलामोलाची साथ द्यावी लागेल. ते प्रथमेश चंद्रकर या फलंदाजाला. सज्ज होतोय सफलता प्राप्त गोलंदाज ठीक पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका आलाय. सेफ आहे हा फटका. या फटक्यावरती 1 धाव मिळेल आणि संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत आपण या सामन्यापर्यंत जी ऑरेंज कॅप शुभम चिंदरकरच्या डोक्यावरती पाहत होतो ती ऑरेंज कॅप आता 112 धावा ज्याच्या बॅटमधून ठोकल्या गेल्या आहेत. प्रथमेश चिंदरकरच्या डोक्यावरती आपण अगदी थोड्या वेळानंतर पाहणार आहोत. प्रथमेश शुभम चिंदरकर आतापर्यंत 110 धावा त्याच्या बॅटमधून ठोकल्या गेल्या आहेत आणि या सामन्याचा जर विचार करायला गेला तर प्रथमेश चिंदरकर आतापर्यंत 112 धावा या संपूर्ण स्पर्धेत. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व सांघिक धाव फलक पोहोचतोय. तो 30 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 2 चेंडू मैदानावरती बाकी असतील. हे तिसऱ्या षटकातील. मात्र 5व्या चेंडूवरती नेमकी कोणती करामत प्रथमेश करतोय हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं. वापसीचे बिगुल वाजवणारी गोलंदाजी झाली आहे. यावेळी फलंदाज आता विचार विनिमय करून फटके घेत आहेत. कारण सुरुवात जी केली होती तोडफोडवाली त्या सुरुवातीला कुठेतरी सुरंग लावण्यात आलाय गोलंदाजाकडून आणि त्यानंतर मात्र वापसी करणारी गोलंदाजी जी अपेक्षित होती ते एका दुसऱ्या गोलंदाजाकडून होती. परंतु फैजान खान पुढे सरसावलाय. आपल्या खांद्यावरती ती जबाबदारी घेतली. जबाबदारी आतापर्यंत 5 चेंडूंवरती लीला पार पाडली आहे. 3 गडी बाद केलेत आणि 3 धावा खर्च केल्यात. तिसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू आहे. सांघिक धावफलक 3 गडी बाद 32 धावा. गोलंदाज सज्ज होतोय ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध दिशेनं पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू व स्ट्राईकला प्रथमेश. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कट घेत अंगावरती चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडू होतोय. खरोखर मित्रांनो गोलंदाज फैजान खानची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा प्रतिसाद करूया आपल्या एका नवोदित गोलंदाज फैजान खानसाठी ज्याने या सामन्यात 1 षटक हाताळलंय. 3 विकेट घेतलेत म्हणजे 3 गडी बाद केलेत आणि 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी फैजान खान वापसी करून दिली आहे. पहिल्या 2 षटकांचा जर विचार करायला गेला तर 29 धावा होत्या आणि 3 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद 32 धावा धावफलकावरती. एक कंजूसी किफायतशीर षटक मानावं लागेल. म्हणजे वैयक्तिक हित न पाहता सांघिक हित अतिमहत्वपूर्ण. त्याहीपेक्षा सामन्याचं महत्व फैजान खान जाणतोय व पराभव कोणालाही मान्य नसेल या सामन्यामध्ये. कारण पराभूत संघ या स्पर्धेला नमस्कार करेल व तब्बल 365 दिवसांच्या अलर्ट काळाची प्रतीक्षा करावी लागेल. म्हणजे येणाऱ्या 2026 हॅलो तब्बल 365 दिवसांचा अलर्ट काळ गेल्यानंतर येणाऱ्या 2026 या वर्षाचे
या ठिकाणी वाट पाहावी लागेल. मात्र कोणत्या संघाचा प्रवास या सामन्यामध्ये समाप्त होतोय तर कुठच्या संघाचा प्रवास हा मेगा फायनल पर्यंत पोहोचतोय याची निश्चिती करणारी उपांत्य फेरीची दुसरी लढत आपण मैदानावरती अनुभवतोय. ती DS स्वराज स्पोर्ट्स वरवडे विपक्ष प्रमोद स्पोर्ट्स हळवल. गायत्री ब्राह्मण कलमट क्रिकेट संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. त्यांच्यासाठी दरवाजे खुले होते, ते दरवाजे त्यांनी मात्र उघडून आतमध्ये प्रवेश केलाय. दुसऱ्या संघाच्या प्रतीक्षेत आहेत. दर मजल करत या सामन्यातून कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल, DS स्वराज स्पोर्ट वरवडे की प्रमोद स्पोर्ट हळवल, त्याची प्रचिती त्याचा निर्वाळा देणारा सामना मैदानावरती. बॅटर चॉईस पॉवर प्ले गोलंदाजच्या आक्रमणावरती आपण पाहतोय. फिरकीचा जादूगार डाव्या हाताने गोलंदाजी करतो हा गोलंदाज आणि कधी कधी एवढ्या भन्नाट वेगात चेंडू हाताळतो की फलंदाजाला कठीणात कठीण प्रश्न देखील उपस्थित करतो. गोलंदाज सज्ज होतोय मॅन फ्रॉम तळवे, ज्याला टेनिस बॉल क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव, तो अनुभव आपल्या पाठीशी आपल्या गाठीशी घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मिस्टर पप्पू कल्लनकर व त्याच्या विरोधात स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो हर्षल गायकवाड. स्ट्राईक एंडवरती हर्षल गायकवाड क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली जाते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण कर्णधार गुरु राणे याला पाहतोय. जो गुरुने वर्तमान वर्तवला होता तो वर्तमान आता कुठेतरी यशस्वी होईल असं वाटतंय, परंतु प्रथमेश चिंदरकर मैदानात आहे. सारं काही त्याने नॉन स्ट्राईक एंडवर थांबून पाहिलंय. हे बघा कठीणात कठीण प्रश्न आणि यावेळी गोठल्याकडून झालेली ही चूक येणाऱ्या वेळेत समजून जाईल की ही चूक किती महाग ठरेल. ज्या धावा तुम्ही बोनस स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला बहाल करताय त्या बोनस स्वरूपात बहाल केलेल्या धावा त्यांची किंमत तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये मोजावी लागेल. म्हणजे धावांचा पाठलाग करताना धावा जरूर रोखाव्या लागतील, कारण उपांत्य फेरीची दुसरी लढत मैदानावरती त्याहीपेक्षा बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक मैदानावर व ते जोखीमग्रस्त षटक, ते जबाबदारीचं षटक लिला हाताळण्यासाठी डावकुराताचा फिरकीचा जादूगार सज्ज होतोय तो पप्पू कल्याणकर. निघालेल्या दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक 34 धावा. त्या 2 धावा निश्चितच सागर विजय आणि पराजयातील दुवा ठरतील, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती पप्पू कल्याणकर वापसी करतोय. गोलंदाज यावेळी मात्र सुरेख चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता, त्याच्यावरती सुंदर फटका खेळायचा होता. मिडऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास झाला. क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक न करता फलंदाजाला आपल्या वज्रमुठीत घेतला, झेल टिपला गेला. फलंदाज होतोय बाद हर्षल गायकवाड. डीजे नवीन फलंदाज मॅन फ्रॉम करूर गावचा खेळाडू वेदांत फोफे यावेळी दाखल होतोय मैदानावरती. आघाडीच्या 2 षटकांचा विचार केला तर फलंदाजी करणारा DS स्वराज स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाचा बोलबाला होता. तो गोलंदाजांवरती तब्बल 2 षटकांमध्ये 29 धावा ठोकल्या गेल्या व नंतरच्या 2 षटकांमध्ये लिल्या रोखल्या जात आहे. म्हणजे गोलंदाज वरचढ ठरताना दिसत आहेत. यावेळी वेदांत फोफे सज्ज होतोय तो स्ट्राईकला 34 धावा. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू त्याच्यावरती सजलेला हा सुरेख फटका आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, परतीची फेक करेल. 1 धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक 35 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर गडी बाद होण्याचा नित्यक्रम पाहिला 3 चेंडूंवरती. त्यानंतर षटक क्रमांक 4 मध्ये दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला गेलाय. बाद झालेला फलंदाज देखील आपण पाहिला हर्षद गायकवाड याला. त्यानंतर आले फलंदाज वेदांत फोफे आणि प्रथमेश चिंदरकर मैदानात अजून तळ टोकून आहे. तोपर्यंत ही जमेची बाजू आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची, अर्थात DS स्वराज स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाची. यावेळी फिरकीचा जादूगर फटका बॅकवर्ड पॉइंटला टोलवला जातोय. स्वतःसाठी जागा बनवतोय प्रथमेश चिंदरकर. 2 खेळाडूंना चेंडू चकवतोय, मात्र सर्कल मधनं चेंडूचा पाठलाग केला जात आहे. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेवरती सीमारेषण देखील सुरेख होतोय. तोपर्यंत पहिली धाव ही चिप्प्याच्या चपाईनं तर दुसरी धाव हरणाच्या धावगतीनं मैदानावरती पूर्ण होत आहे. निघालेल्या 2 धावा या लाख मोलाच्या व जी 2 धावांची लहर मैदानावरती निघते त्याने सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. निश्चितपणे क्षेत्ररक्षकांना देखील प्रयत्न करावे लागतील. यावेळी सुरेख फटका सर पप्पू तोडकर यांच्या शॉटची आठवण करून देणारा हा फटका. काही क्षण वाटलं होतं चेंडू मैदानात थांबला, परंतु चेंडूला देखील प्रथमेशची दया आली. प्रथमेशची कडवी झुंज देतोय मैदानावरती, त्याचं हे प्रत्युत्तर. चेंडू 1 बाउन्स परार चौकार.
ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. सर पप्पू तोडकरने ज्या प्रकारे शॉट सजवला होता, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, त्याला भिरकावून दिले डीप स्क्वेअर क्षेत्रात. त्यानंतर फलंदाज कोसळला, परंतु चेंडूला दया आली, चेंडू वन बाउन्स फरार झालाय, सीमारेषे बाहेर आलाय चौकार. चौकाराने सांघिक धावफलक 41 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी या मैदानात प्रथमेश चिंदरकर. ही जमेची बाजू आहे वरवडे क्रिकेट संघाची. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी फंबलिंग जाणवते. पॉइंट आणि कव्हरचे जे 2 क्षेत्ररक्षक आहेत ते फंबलिंग करतायत. बॅकअप देखील आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती बॅकअपला खूप महत्व आहे. जर तुमच्याजवळ बॅकअप नसेल तर तुम्हाला मात्र बॅकअप करावा लागेल. 4 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावफलक 47 धावा, 42 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो. तसेच आमच्या व्यासपीठावर सन्माननीय दिनेश सावंत साहेब यांचं देखील आगमन होत आहे. जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत असेल. आघाडीच्या 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. 42 धावांपर्यंत पोहोचतोय. प्राथमिक फलंदाजी करताना DS स्वरा स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ, त्यांचे 4 फलंदाज देखील बाद होत आहेत. आता शेवटचं डेथ ओव्हरचं षटक अर्थातच स्लॉग ओव्हरचं षटक, ज्या षटकामध्ये फलंदाजांचा निर्धार असतो, फलंदाजांची मनीषा असते, फलंदाजांचा कयास असतो तो मोठे फटके टोलविण्याचा. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील आक्रमक पवित्रा धारण केलेला असावा. हॅलो. तसेच सन्माननीय रामजी विकास साहेब यांचं देखील आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल कृपया आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. बॉक्स. प्रथमेश चिंदरकर आतापर्यंत 14 चेंडूत 32 धावा आणि वेदांत पोपे एका चेंडूत 1 धाव, अशी आपण मैदानावरती असणारी फलंदाजांची धावगती पाहतोय मैदानात. सलामीला आल्ला सलामीवीर अजूनही मैदानात तळ टोकून उभा आहे. एका जखमी वाघाप्रमाणे मैदानावरती वावरतोय. साथीदारांनी साथ दिली नाही आहे, परंतु या फलंदाजाने हार मानलेली नाही आहे. प्रतिस्पर्धी संघासमोर डोंगर उभा राहायचा आहे. यावेळी सुरेख फटका, पुन्हा एकदा डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक शर्तीचा प्रयत्न, चेंडूवर ताबा मिळवलाय, परतीची फेक सुखकर आणि दुसरी धाव देखील यशस्वी पूर्ण झाली आहे. 2 धावांनी सांघिक धावफलक 44 धावा बनल्या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती दत्तू इंगळे यांच्या पहिल्या चेंडूवरती दुहेरीचा फटका. सांघिक धावफलक आपण पाहतोय 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मिलिंद निल्सन फिगर धावफलक पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 44 धावा. 5व्या षटकाची सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका आलाय 2 धावांसाठी. आतापर्यंत या जर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार करायला गेलो तर एकही अवांतर धाव खर्च केली नाहीये, म्हणजे वाईड लोच्या स्वरूपात धावा आल्या नाहीयेत. म्हणजे चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाजांनी. दत्तू इंगळे गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज आहेत. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि स्ट्राईक एंड वरती प्रथमेश चिंदरकर आहे. तसेच सन्माननीय सिद्धेश सावस्कर व तसेच सन्माननीय गंबाजी राणे साहेब यांचं आगमन होत आहे. तुला खेळाडू दुखापत होते, विनंती असेल मंडळाचे कार्यकर्ते लगेच मैदानामध्ये जायचं आहे. आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे सन्माननीय सिद्धेश सावस्कर साहेब यांचं सन्माननीय तसेच सन्माननीय संभाजी राणे साहेब यांचं देखील आगमन होत आहे. विनंती असेल जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने सहर्ष स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. गेले 3 दिवस ज्यांच्या अचूक निर्णय व ठाम मत या उक्तीसाठी सुप्रसिद्ध असलेले अनुभवी पंचांची जोडगोळी, त्यातील आपल्या सर्वांचे लाडके पंच मानफ्रॉम खराडे पेंडूर नितीन जवळे सर ही स्पर्धा सोडत आहेत. त्यांना उद्या एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे.
त्यांना पण शुभेच्छा देऊया आणि त्यांचा सन्मान करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विनंती करेन या स्पर्धेचे सर्वेसर्वा रंजनजी राणे साहेब, संदीपजी सावंत यांच्या शुभ हस्ते प्रेमाचे प्रतीक गुलाब पुष्प बुके व आमच्या मंडळाची आठवण भेट म्हणून आकर्षक सन्मान चिन्ह देत आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होत आहे सर नितीन जबडे यांचा. फटका जरूर फसला होता फलंदाज प्रथमेशचा, मात्र तो फटलेला फटका त्याच्यावरती क्षेत्ररक्षक पोहोचतात, मात्र दोहोंना या ठिकाणी झेल टिपताना थोडासा अडसर जाणवत आहे व झेल हा मायभूमीला दान होत आहे. ज्यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू होता, चेंडू होता, वाईडची दाद मागितली जात आहे, मात्र तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली जात आहे. आमचे तिसरे ऑफिशियल पंच या ठिकाणी खातरजमा करतील मेगा स्क्रीनवरती व थोड्याच वेळानंतर आपल्यापर्यंत निर्णय हा पोहोचवला जाईल. Yes, it is wide. तिसऱ्या पंचांचा निर्णय तो चेंडू स्वयर अर्थातच उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर. अतिरिक्त एक धाव मैदानावरती जोडली जात आहे. फलंदाज एका धावेने सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. 47 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. लॉंगॉन क्षेत्रात चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. परतीची फेक होईल तोपर्यंत एकेरीची पावलं दुहेरीकडे वळली तरी दुसरी धाव सक्सेस झाली आहे. जोपर्यंत प्रथमेश चिंदरकर मैदानात आहे तोपर्यंत सक्सेस त्याच्या सोबत आहे. या 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होईल. 49 धावा. हॅलो, तसेच सन्माननीय गजानन वेडकर साहेब यांचं देखील आगमन होत आहे. नंतर साहेब आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सन्माननीय गजानन वेडकर आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने आपल्या सहर्ष स्वागत. पेन बॉक्स वैयक्तिक 38 धावांवरती फलंदाजी करतोय प्रथमेश चिंदरकर. वैयक्तिक धावांपेक्षा सांघिक डोंगर उभा राहायचा आहे प्रथमेशला. आपल्या संघाला मेगा फायनल मध्ये प्रवेश करून द्यायचा आहे. यावेळी देखील चांगला फटका आला. एकेरीची पावलं निश्चितपणे दुसऱ्या धावेकडे वळतील. फेक झाली आहे परंतु यावेळी नॉस्ट्राइक वरती पुन्हा घडामोड. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नकार येईल. 2 धावा घेतल्या गेलेत आणि या धावा ज्या तुम्ही खर्च केल्यात ना, ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करणार आहात त्यावेळी तुम्हाला राम राम आठवेल. निश्चितपणे विजय आणि पराजयातील दुवा ठरणाऱ्या ह्या धावा आहेत. आतापर्यंत या संघाने 5 धावा अशा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात खर्च केलेत. एकाजन्य धावा धावफलकावर तब्बल 5व्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी होतो तो समाप्त. या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर गजाननजी रेडकर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकामध्ये वाढ होते तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. स्ट्राईक एंड वरती थकलेल्या अवस्थेत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परंतु हे सर्व जो आहे ना तो सर्वस्व आहे या संघाचा. प्रथमेश चिंदरकरने कालच्या दिवसात देखील सर्व दारमदार आपल्या खांद्यावर घेतली होती आणि नावारूपाला साजेशी कामगिरी अर्थातच कर्णधार पदाला सजवेल अशी कामगिरी आपण पाहतोय. यावेळी मात्र मिनी हेलिकॉप्टरचा फटका पाहतोय. चेंडूचा प्रवास यावेळी क्षेत्ररक्षक आहे परंतु पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. खराबपैकी म्हणावे लागेल बॅकअप आहे. तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्यात. 2 धावांनी सांघिक धावफलक 53 धावा धावफलकावरती. गुरुराने सांगितलं होतं की 50 धावांपर्यंत रोखू आणि त्यानंतर गुरुने बरोबर सांगितलं होतं. गुरुला माहित नव्हतं क्षेत्ररक्षक हाराखेरी करतील आणि त्या 5 धावा जर सोडल्या तर 48 धावा आणि त्या 5 धावा पकडून 53 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी असेल. 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू मधून ध्वनी येतोय. 2 खेळाडू चेंडू रोखण्याचा प्रयत्न करतायत मात्र चेंडू हा वाईडिश लंबन सीमारेषेच्या पलीकडे निघतोय व वैयक्तिक 48 धावांचे खेळ या ठिकाणी साकारतोय फलंदाज प्रथमेश चिंदरकर. व सांघिक धावफलकाचा विचार केला तर शेवटच्या षटकांमध्ये निघणाऱ्या षटकारांना सांघिक धावफलक पोहोचतोय तो 59 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये
30 चेंडू 5 षटक तब्बल 60 धावांचा पल्ला मैदानावरती गाठावा लागेल तो प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट संघाला. मात्र 30 चेंडू 60 धावांचा सुखकर पल्ला गाठला जातोय की त्या धावांचं संरक्षण केलं जातं हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. आपल्यासोबत जोडले जातील आमचे मार्गदर्शक गुरुवर्य मालवणी समालोचनाचे गुरु सर बादल चौधरी व त्यांच्यासोबत सर प्रसाद चाळके. तसेच पारितोषिक लावलं होतं सन्माननीय संदीपजी मेस्त्री साहेब व सन्माननीय बाळा अचरेकर यांच्याकडून प्रथमेश चिंदरकर याच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि त्या 500 रुपयाचा मानकरी रुपये या षटकारांशी प्रथमेश चिंदरकर दर्जेदार खेळ. हॅलो प्रथमेश चिंदरकर आपण ऑरेंज कॅपचे मानकरी ठरताय त्यामुळे विनंती करेन आपण क्षेत्ररक्षण करण्याच्या आधी कॉमेंट्री बॉक्सच्या इथे या टॉस करवायच्या ठिकाणी आणि आपले ऑरेंज कॅप घेऊन जा. प्रथमेश चिंदरकर. हॅलो 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 ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतोय प्रथमेश चिंदरकर. हॅलो प्रथमेश आपल्याला विनंती आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स कडे ऑरेंज कॅप आपण घ्यावी ती परिधान करून आपण मैदानावर खेळावं. ऑरेंज कॅप असते प्रथमेश चिंदरकरच्या माथ्यावर. हॅलो तसेच पारितोषिक येतोय सन्माननीय गजानन रेडकर साहेब यांच्याकडून पहिल्याच चेंडूवर जर चौकार ठोकला पहिल्याच चेंडूवर जर विकेट प्राप्त केली आणि पहिल्याच चेंडूवर जर षटकार ठोकला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक येतंय सन्माननीय गजानन रेडकर साहेब यांच्याकडून. ऑटोकॉन बॉक्स. धन्यवाद साहिल. धन्यवाद. तसेच प्रथमेश चिंदरकर दर्जेदार खेळी त्याच्या बॅटमधून साकारली तब्बल वैयक्तिक 48 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारण्यात आली. प्रथमेश चिंदरकर ठरतोय मॅच मध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी. जी कॅप ही शुभम चिंदरकर याच्याकडे होती आणि ती कॅप मात्र तब्बल वैयक्तिक 48 धावांनी जाते प्रथमेश चिंदरकर याच्याकडे. सन्माननीय दिनेश सावंत सर यांच्याकडून ही ऑरेंज कॅप परिधान केली जाते. प्रथमेश चिंदरकर याला तब्बल 48 धावांची खेळी या सेमीफायनलच्या लढतीमध्ये पाहायला भेटली आहे आणि दर्जेदार कामगिरी दर्जेदार फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे आणि येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये दर्जेदार गोलंदाजी करताना देखील पाहायला भेटतील. प्रथमेश चिंदरकर दर्जेदार फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे परंतु अजून हा संघ फायनल मध्ये दाखल व्हायचा आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करायची आहे या संघाला. आणि यानंतर मायक्रोफोनवर आपण पाहतोय मालवणी समालोचनाचा बुलंद आवाज आपण पाहतोय बादल चौधरी सर यांना आणि त्याच्या समवेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांनी सुमधुर आवाजाने अक्षरशः समालोचन केलंय अर्थात प्रसादजी चाळके देखील मायक्रोफोनवर जुळले येत आहेत. धन्यवाद. धन्यवाद साहिल. वेलकम प्रसाद. जय हनुमान युवक कलाक्रीडा मंडळ आयोजित भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जाणवली प्रीमियर लीग 2025 6व्या पर्वाचो दुसरो सेमीफायनल. गुरु राणे जिंकलो टॉस. प्रमोद स्पोर्ट हळवल संघासाठी घेतली फिल्डिंग आणि बॅटिंगचं आमंत्रण हसाहसा स्वीकारत 5 ओव्हरीमध्ये 59 धावा जमवले. DS स्वराज फोर्ट वरवडे संघान प्रथमेश चिंदरकरच्या नेतृत्वाखाली. कसं होतं या 60 धावांचे पाठलाग अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. प्रसाद आपण खूप नशीबवान असावी या जाणवली प्रीमियर लीगच्या मैदानावर आपण भारतीय संघ चॅम्पियन होताना सुद्धा बघूक मिळालो. नक्कीच सर तो आनंद तर सर्व प्रेक्षकांच्या आपण दिसतोय प्रेक्षकांकडे. नक्कीच आनंद साधत वेगळ्या फटाक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच टॉर्च लाईट साठ धावांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान प्रमोद स्पोर्ट हळवल संघाची सलामीची जोडी. संघाचे कॅप्टन गुरु राणे आणि प्रथमेश राणे. बॉलिंग मार्कवर अक्षय पांचाळ. MS स्पोर्टचो सर्वेसर्वा अक्षय. बॉलिंग मार्कवर अक्षय पांचाळ ज्याचं नाव असा. गुरु राणे मैदानावर कणकवलीचो गुणवान खेळाडू सोबत प्रथमेश राणे हळवलचो हो अष्टपैलू खेळाडू आणि तळ्याचो अक्षय पांचाळ बॉलिंग मार्कवर 60 रन्सांचा टार्गेट आणि दुसऱ्या सेमीफायनलची ही दुसरी इनिंग सुरुवात. पहिलो चेंडू घेऊन अक्षय पांचाळ.
अक्षयचा पहिला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये फटका आलाय, झेलच्या खाली क्षेत्ररक्षकांनी पहिल्या बॉलला बादल सर पहिल्या बॉलला विकेट आली आहे सेमीफायनलच्या. 60 धावांची पाठलाग, पॉवर प्लेची ओव्हर, अजूनही एक बॅटर चॉईस पॉवर प्ले बाकी. आणि इथे मात्र सन्माननीय गजानन रेडकर साहेब यांनी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं या विकेटसाठी आणि तो ठरतोय गोलंदाज. विकेटसाठी पारितोषिक लावलंय आणि त्यानंतर यानंतर मॅच नंतर ते पारितोषिक पुरस्कृत केलं जाईल. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक चा मानकरी ठरतोय. येस, ओव्हर टू बॉक्स. पहिल्या चेंडूवर ही मोठी विकेट. प्रसाद, या शॉटची गरज नव्हती. 5 ओव्हरीमध्ये 60 रन तुमका करूचे आहेत. 1 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले असा, त्यानंतर 1 ओव्हर बॅटर चॉईस पॉवर प्ले असा. पॉवर प्ले मध्ये तुमका 2 वेगवेगळे बॉलर मिळतले, थोडंसं संयम गरजेचं होतो. तसेच या चेंडूवर जर षटकार ठोकला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल सन्माननीय गजानन रेडकर साहेब यांच्याकडून. ओव्हर टू बॉक्स. पहिल्या चेंडूवर विकेटसाठी 1000 रुपये, दुसऱ्या चेंडूवर जर षटकार मारलो तर 1000 रुपयांचा बक्षीस. कारण मैदानावर प्रशांत गावडे गावचा खेळाडू आपण पाहतोय. टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने पॅटर्न बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल, थोडासा दबाव असेल आता कोमोती स्पोर्ट्स हळवल क्रिकेट टीमवर. थोडंसं नाही प्रसाद, भरपूर दबाव असा. कारण 60 रन्सांचा टार्गेट. एकतर टॉस जिंकान घेतलं, फिल्डिंगचा निर्णय तो इलो अंगलट. 5 ओव्हरीत 59 आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरं फटको, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू त्या खाली. बंटी गुराव, व्हॉट कॅच. कलमटच्या या खेळाडून कमाल केली, धमाल केली. रवींद्र जडेजान घेतलेल्या झेलची आठवण झाली आणि त्याचबरोबर 1983च्या वर्ल्ड कप मध्ये विवियन रिचर्डसन यांचं घेतलेलं कपिल देव यांचं झेल सुद्धा नक्की आठवतलो. आणि म्हणानच म्हटलं जातं प्रसाद, कॅचेस विन दी मॅचेस, लेलो कॅचेस जितो मॅचेस. की जबरदस्त झेल पाहायला भेटतोय. कॅच ऑफ द मॅच आपण पाहतोय बंटी गिराव जो कलमड गावामधून बिलॉंग करतो आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण याही आधी अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूने केलंय. अक्षय पांचाळ, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव फिगर आणि वाव मुवमेंट. विकेट, मेडन विकेट पहिल्याच ओव्हरीमध्ये अक्षय पांचाळ. अशा प्रकारचे जर गोलंदाज तुमच्याकडे असतील तर समोर किती धावांची पुंगी पुरेशी होतली. तसेच या षटकामध्ये जर अजून एक विकेट प्राप्त केला तर सन्माननीय गजानन रेडकर साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. टोकन बॉक्स. सर आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एकाच संघातून खेळणारे दोन्ही खेळाडू म्हणजे गांगेश्वर तयारी क्रिकेट टीमचं प्रतिनिधित्व करणारे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहे. स्ट्रायकिंग एंडला पप्प्या कल्याणकर आणि गोलंदाजी मार्कडे अक्षय पांचाळ. पप्प्या कल्याणकर, सगळ्यांचं लक्ष पप्प्याकडे एकवटलेलो. पहिले 3 चेंडू सरले, 2 जण रावण्यावर जाऊन बसले, पण अजून धावसंख्येची बोनी होणं बाकी असा. बाजाराचं अर्धो दिवस सरलो तरी अजून पहिले माल उठाचं बाकी. कधी येतो पहिलं रन प्रमोद स्पोर्ट हळवल संघासाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू मिरांच्या दिशेने, सुंदर क्षेत्ररक्षण. यश पडवळ दिसतलो स्क्रीनवर. फटको खूप सुंदर, ताकदवान, त्यामुळे डोळ्यांचा पाता लावता तोच पप्प्याचा चेंडू फिल्डरच्या दिशेने. 4 चेंडूंची झाली सांगता, 2 विकेटचा पतन, धावसंख्या 0 रन्सावर. 5वा चेंडू आखूड टप्प्याचा शपल शॉट फाईन लेगच्या दिशेने. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. जानवली प्रीमियर लीग चौकार. चौकार खूप गरजेचा होतो प्रमोद स्पोर्ट हळवल संघासाठी. हळवल गावात एक सुंदर देखणी स्पर्धा होता. कैलासवासी प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ गेली 21 वर्ष एकाच मैदानावर एका देखण्या स्पर्धेचं आयोजन हळवल गावामध्ये होता. आणि प्रमोदच्या सगळ्या मित्रांनी ठरवलं की हळवल गावचं एक चांगलं दर्जेदार व्यावसायिक संघ सुद्धा तयार करायचो. आणि त्याचा कारण असा की मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सध्या तुमका प्रमोद स्पोर्ट हळवल हे संघ सुद्धा खेळताना दिसता. प्रमोदजी परब यांच्या स्मृतींका नक्की अभिवादन असतला आणि त्यांच्या आत्म्याक सुद्धा नक्की धन्यता लाभतली. त्यांच्या गावातल्या त्यांच्या सगळ्या चाहत्याने घेतलेलो निर्णय या दरम्यान उडालेलो कारंजो, फुटलेली पाईपलाईन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि विकेटच्या पतन. प्रसाद गुरवच्या फॅन्स मध्ये 3री विकेट, धावसंख्या फक्त 4 रन्सावर. आणि जे पारितोषिक लावलं आणि जे पारितोषिक लावलं होतं सन्माननीय गजानन रेडकर साहेब यांनी जे 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं या विकेटसाठी आणि त्यांचा मानकरी ठरतोय अक्षय पांचाळ. दर्जेदार गोलंदाजी केली या पहिल्या षटकामध्ये आणि तब्बल 2000
2,000 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय या मॅच मध्ये ऑटोकॉन बॉक्स. अक्षय पांचाळ अप्रतिम कामगिरी बॉलिंग मार्कवर. या ओव्हर मध्ये राणे साहेबांनी लावलेली सगळी बक्षिसा जणू काय राणे साहेबांका माहिती होता, रेडकर साहेबांका माहिती होता की अक्षय काय करतेलो. कारण बऱ्याच वेळा रेडकर साहेब आम्ही बक्षिसा जेव्हा वाचतो ना तेव्हा ती बक्षिसा देण्यासाठी असतात की नुसते ऐकवण्यासाठी असं प्रश्न असतात. पण तुम्ही लावलेली बक्षिसा हमखास या बक्षीस जाताला ह्याची जणू काय तुमका खात्री होती आणि त्याचं मानकरी ठरलो अक्षय पांचाळ. मला वाटतं युट्यूबच्या लाईव्हच्या प्रक्षेपणातलं अक्षयचं वाटं नाही दिलं तरी भागात इतकी कामगिरी या एका ओव्हरमध्ये अक्षयने करून दाखवली. पहिल्या षटकाचा खेळ सरलो, रन झाले फक्त 4. एकमेव स्कोरिंग शॉट जो चौकाराचा होतो पप्या कल्याणकर यांच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरीत फक्त 4 धावा, 60 रन्सांचा पाठलाग आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर जय चिंदरकर. जय चिंदरकर सज्ज होतोय कलमट कुंभारवाडी इथून बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतो. या महत्वाच्या मुकाबल्यामध्ये बॅटर मैदानात दाखल झाले आहेत अरुण राऊळ. हॅलो हॅलो हॅलो. तसेच पारितोषिक घेत आहे तर या पहिल्या चेंडूवर जर त्रिपा उद्ध्वस्त केल्या फलंदाजाच्या तर गजानन रेडकर साहेब यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. 2,000चा हा एक चेंडू पाहायला भेटतोय. जय चिंदरकर याच्यासाठी पारितोषिक असेल. जर या पहिल्या चेंडूवर जर त्रिपा उद्ध्वस्त केल्या बॅटरच्या तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय सन्माननीय गजानन रेडकर साहेब यांच्या माध्यमातून ऑटोकॉन बॉक्स. जय चिंदरकर 2,000 रुपयांचा चेंडू घेऊन स्ट्रायकर यांच्या दिशेन. प्रथमेश राणे धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 रन्सावर आणि दुसऱ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू. उडालेलो कारंजो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन फिल्डर चेंडू पासून थोडस लांब राहिलो आणि बॉलर 2,000 पासून वंचित राहिलो. सिंगल धाव कम्प्लीट केले. एकेरी धावने धावसंख्येत बनवतोय. धावसंख्या बसते धावफलकावर 5 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ हा प्रगतीपथावर तब्बल करायचा 7 धावांचा पाठलाग. पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं 48 धावांची खेळी आणि या इनिंगमध्ये जर का प्रमोद स्पोर्ट्स हळवल क्रिकेट टीमला जिंकायचं असेल तर एखाद्या बॅटरला प्रथमेश चिंदरकर सारखी खेळी करावी लागेल. अगदी बरोबर असा शुभम चिंदरकर म्हणा, प्रथमेश चिंदरकर म्हणा, यासारखी लढवय्यी कामगिरी अपेक्षित असा. यावेळी धावांचा पाठलाग करणारो प्रमोद स्पोर्ट हळवल संघ थोडस अडचणीत असा आणि अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी हो अप्पर कट किती उपयोगी पडतलो. बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या पहिल्या आडी. जानवली प्रीमियर लीगचा चौकार आणि चौकाराबरोबर धाव संख्या 9 रन्सार. खूप गरजेचं होतं चौकार धावांचा वेग वाढवण्यासाठी नाही तर मैदानावरच्या बॅटरचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट अक्षय पांचाळचे आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या बॉलवर एक हाफ चान्स तयार केलेलो जय चिंदरकरने. 2,000 रुपयांच्या अगदी जवळपास पोचलेलो खरो पण शेवटच्या क्षणी ते 2,000 रुपये रेडकर साहेबांच्या खिशातून जयच्या हातात येता येता राहिले. पण अजूनही संधी नक्की असतली. ही संधी प्रत्येक खेळाडूसाठी ज्या मैदानावर अनेक मोठमोठे खेळाडू घडले ते देखण्या स्पर्धेत परत एकदा तुमचं स्वागत असा जानवली प्रीमियर लीग साठी. बॉलिंग मार्कर जय चिंदरकर. जय चिंदरकर नेक्स्ट बॉलिंग सज्ज होतोय. ओव्हर पिच ट्राय केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो अतिशय वेगाने. वेदांत पोपे करूगावचा खेळाडू तिथे पाहायला भेटतोय. चेंडू राहतोय. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत सिंगल धाव. पारितोषिक येते सन्माननीय गजानन रेडकर साहेब यांच्याकडून सलगच्या 3 चौकार आणि सलगच्या 3 षटकारासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. चौकारांसाठी 2,000 रुपये आणि सलगच्या 3 षटकारासाठी 2,000 रुपये. या षटकात फक्त गजानन रेडकर साहेब यांच्याकडून ऑटो कॉमेंट्री बॉक्स. राखोड टप्प्याचा चेंडू शफल शॉट फाईन लेगच्या दिशेन. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. जानवली प्रीमियर लीग चौकार आणि या चौकारांची धाव संख्या 13 रनचा 14 रनचावर. ऍक्शन रिप्ले बघा. खूपच आखोड टप्प्याचा चेंडू. बॅटरने ठरवला होता या चेंडूसाठी ऑप्शनच्या बाहेर जायचा, फाईन लेग कव्हर करायची. रेडकर साहेबांचा बक्षीस असा चौकारांच्या हॅट्रिक साठी 2,000 रुपये आणि त्या 2,000 रुपयातल्या जवळपास 650 रुपयाचा काम झाला. पुढच्या बॉलवर 650, त्याच्या पुढच्या बॉलवर 650. पण जर 3ही बॉलवर ह्या सगळा काम झाला तरच 2,000 रुपये मिळतले. चौकारांची धावसंख्या स्थिरावली 14 रनचावर. शेवटचे 20 चेंडू शिल्लक 46 धावांची गरज.
आता मात्र चर्चा मैदानाच्या आतमध्ये केला ते गोलंदाज आणि विकेट किपर दोन्ही एकाच गावातील खेळाडू. प्रथम चिंदरकर आपण पाहतोय कलमड गावामधून बिलॉंग करतोय. टीमचा कॅप्टन आणि थोडी चर्चा झाली आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्ककडे. जय यावेळेस शॉट ऑन गोल. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव. चेंडू स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. आखो टप्प्याच्या चेंडूवर एक कडा प्रहार. नाकार मुटको, एकच कॉल, मॅटर सॉल्व. जानवली प्रीमियर लीग षटकार आणि या षटकारांची धावसंख्या 20 रनसार. 60 धावसंख्येचं पाठलाग. पहिल्या ओव्हरीमध्ये 3 मोठे धक्के, पण प्रारंभिक 3 धक्क्यातून सावरताना हे संघ मैदानावर प्रमोद स्पोर्ट हळवल संघ. एक दर्जेदार क्रिकेट तुमका नक्की बघू गावताला. हे ऍक्शन रिप्ले बघा शेअरिंग स्क्रीनसह आणि खासियत असा MS स्पोर्ट लाईव्हची. आखो टप्प्याच्या चेंडूवर हुकचा फटको, स्क्वेअर लेगच्या कपडावरचून टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार, JPL सिक्सर. 20 धावसंख्येवर सफल शॉट स्कूप करण्याचे प्रयत्न. श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचा पेटंट शॉट खेळण्याचा असफल प्रयत्न, कारण टप्पो पडल्यानंतर चेंडू उसळी घेत विकेट किपर प्रथमेशच्या हातात जाऊन विसावलो. निर्धाव चेंडूनिशी दुसऱ्या षटकाची झाली सांगता. शिल्लक रवले 18 बॉल 40 रन्सांची अजून गरज. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 20 हे धावफलक. 18 चेंडू विजयासाठी 40 धावा. निश्चितच हा सामना रोमांचक आणि रोमांचक पोहोचेल अशा अपेक्षेने अनेक प्रेक्षक आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला पारितोषिक कैलासाचे सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थ माननीय श्री संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सिंधुदुर्ग आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांच्याकडून पहिल्या क्रमांकासाठी 55,025 रुपये आणि आकर्षक चषक सुद्धा. द्वितीय क्रमांकाचे चषक प्रायोजित केले माननीय श्री रंजनजी राणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्याकडून, आणि रोख रक्कम 33,025 प्रायोजित केला भाजप कणकवली तालुका उपाध्यक्ष आदरणीय संदीपजी सावंत यांनी. तिसऱ्या क्रमांकासाठी चषक माननीय श्री संदीपजी सावंत, भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष, आणि चौथ्या क्रमांकाचे चषक माननीय श्री अजित पवार, सरपंच जानवली यांच्याकडून. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कैलासाचे मुन्ना राणे स्मरणार्थ श्री मकरंद सावंत यांच्याकडून, आणि मालिकावीरासाठी चषक कैलासाचे रवींद्र उर्फ बाळा राणे यांच्या स्मरणार्थ ओमकार अॅल्युमिनियम वर्क्स यांच्याकडून, आणि खास आकर्षण सायकल कैलासाचे मुन्ना राणे यांच्या स्मरणार्थ मकरंद सावंत आणि निकेतन राणे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजासाठी ऍडव्होकेट श्री सुहास उर्फ बंडा साटम यांच्याकडून चषक, आणि खास आकर्षण स्मार्ट वॉच विश्वकर्मा मोबाईल शॉपचे मालक प्रसाद पांचाळ यांच्याकडून. गोलंदाजासाठी कैलासवासी शरद केतकर यांच्या स्मरणार्थ दया केतकर यांनी प्रायोजित केलेले चषक, आणि खास आकर्षण स्मार्ट वॉच विश्वकर्मा मोबाईलचे मालक प्रसाद पांचाळ यांच्याकडून. उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी शेखर राणे यांच्याकडून चषक आणि रोख रक्कम मंडळाकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कैलासवासी मुन्ना राणे स्मरणार्थ अमित राणे यांच्याकडून चषक आणि मंडळाकडून रोख रक्कम. उदयोन्मुख खेळाडूसाठी नयन दळवी यांच्याकडून चषक आणि आकर्षक शूज गजानन स्पोर्ट्सचे मालक संजय आयरे यांच्याकडून. आणि त्याचबरोबर अंतिम सामनावीर कैलासवासी रुपेश कारेकर स्मरणार्थ संतोष कारेकर यांच्याकडून. तर या सगळ्या बक्षिसांची अक्षरशः खैरात या स्पर्धेसाठी, आणि त्यामुळेच सगळेजण अगदी आतुरतेने वाट बघतात या स्पर्धेची. ती मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा. दुसरं सेमीफायनल, दुसरी इनिंग, पहिल्या 2 ओव्हरींचा खेळ झाले समाप्त. 60 रन्सांचे पाठलाग आणि तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात. बॅटर चॉईस, पॉवर प्ले पंचांचा इशारो. फक्त 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन असताना डीप मध्ये बॅटर चॉईस पॉवर प्ले साठी, आणि बॉलिंग मार्कर प्रथमेश चिंदरकर 137 हे जो वैयक्तिक हायएस्ट स्कोर. या दरम्यान उडालेलो कारंज पण सुटलेलो झेल. प्राइज येते गोलंदाज प्रथमेश चिंदरकर साठी. या चेंडूवर जर विकेट घेतला तर नितीन मर्तल यांच्याकडून 250 रुपयाचं प्राइज असेल. ओटू कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या स्थिरावली या 21 धावेनिशी 21 रन्सावर 60 रन्सांचा पाठलाग. शिल्लक चेंडू 17, 39 धावांची गरज. बॉलिंग मार्कर प्रथमेश चिंदरकर. या मॅच मध्ये नाबाद 48 धावांची बहारदार कामगिरी. त्या जोरावर वैयक्तिक 137 धावा संपूर्ण स्पर्धेचा स्कोर, आणि ऑरेंज कॅप सध्या ज्याच्या मालकीची तो प्रथमेश चिंदरकर बॉलिंग मार्कर. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा इरादा होतो, पण जनरली पूलचा फटको स्क्वेअर लेग, मिड विकेट, फाईन लेग एरियामध्ये जाता. ज्या अर्थी तो पूलचा फटको मिड ऑफच्या दिशेने नेलो त्या अर्थी अनुमानापेक्षा जास्त वेगाने नेलेलो चेंडू. टप्पो पडल्यानंतर पिच कडसून मिळणारी मदत, एक वेगवान चेंडू, फास्टर वन,
प्रथमेश चिंदरकरचो धावसंख्या 22 रन्सावर 22 3 गड्यांच्या मोबदल्यात 60 रन्सांचो पाठलाग. बॉल यावेळेस वेगाने चेंडू डिलिव्हर केलाय. टप्पा हालंत चेंडू थेट विकेट किपरच्या हातवर जातोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. कॅप्टन सुद्धा गोलंदाजी मार्ककडे आहे. पॉवर प्ले षटक, जोखीम भर षटक, ज्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड्सच्या बाहेर ठेवण्याची विभा, असं जोखीम भर षटक स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्ककडे आता आपल्याला पाहायला भेटतोय. 8 चेंडू झालेत. 3 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केल्या गेल्यात. आर्ट रुद्रा साटमकडून कमेंट आमच्या सुंदर आयोजनासाठी, मंडळातल्या सगळ्या सदस्यांसाठी धन्यवाद. तुमच्या या चांगल्या कमेंटसाठी सुद्धा तुमचे आभार. या दरम्यान मिडॉनच्या दिशेने थोडासा फंबल झाला खरा, बॅकअप चांगलं, पण त्यानंतर ओव्हर थ्रो अय्या पय्याचो गेम ज्याका म्हटला जाता. मग अशी समीर राणे सरांनी सांगितलं 48च झाले 5 ओव्हर थ्रोचे. बरेच नवनवीन गोष्टी, आगळ्या गोष्टी सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर म्हणा किंवा स्पर्धेत आपणाला बघूक मिळतात. या एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. शिल्लक चेंडू 14, 37 धावांची गरज. आणि प्रथमेश फटकावर ऑफसाईडला येतो. यश पडवा गोल क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करून चेंडू अडवेल, परतावा करून तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली गेले. एकेरी धावेने स्कोर कार्ड मध्ये बनवतोय. धावसंख्या बसते डबलकावर 24 धावा. रोमांचक सामना आपण पाहतोय. दुसरा सेमीफायनलचा सामना. कोणता संघ गायत्री ब्राह्मण कलमट क्रिकेट संघासमोर खेळवणार हा ठरवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेशसाठी पारितोषिक येते. येणाऱ्या चेंडूवर जर विकेट्स मिळाला तर नितीन मडकत यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक. विकेटचं नाव घेतलं आणि विकेट वेदांत पोपे चेंडूच्या खाली. जय चिंदरकर माफ करा. 4थी विकेट. आणि या 4थ्या विकेट बरोबर प्रथमेश चिंदरकर 250 रुपयांचा लाभार्थी सुद्धा. 4थ्या विकेटचा पतन झाला. प्रमोद स्पोर्ट हळवल संघ 60 धावांचा पाठलाग करताना हे बघा ऍक्शन रिप्ले तुमच्यासाठी MH स्पोर्ट लाईव्ह करसून. प्रसाद वेगवेगळ्या गोष्टी क्रिकेटच्या मैदानावर बघूक मिळतात. म्हणजे या स्पर्धेत सुद्धा एक वेगळी गोष्ट बघूक मिळाली. आमचे मित्रवर्य समीर राणे सरांका टॉस उडवण्यासाठी बोलवला गेला आणि समीर राणे सरांनी उडवलेले टॉस प्रेझेंटेशन बॉक्सच्या मागे पहिल्याडी गेलो, जो शोधून आणण्यासाठी 2 माणसं पाठवायची लागली. बराचसा सागर कदम गेलेलो, त्याच्याबरोबर बॅटरी घेऊन आणि एक माणूस होतो. पण ही गोष्ट ना सागर फक्त आमच्याकडेच घडतं असं नाही. पाकिस्तानमध्ये आज घडलेली गोष्ट आहे. लोकल लेवलची टुर्नामेंट चालू होती आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा खेळाडू जो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलो, सौद शकील ज्याचं नाव असा, तो अक्षरशः मॅच चालू असताना कुंभकर्णासारखं झोपलो. बॅटिंग गेली तरी तो उठाक काय तयार नाही. काय खाल्ल्यान काय माहिती. आणि त्यामुळे पंचांनी त्याला टाइम आउट दिलो गेलो. पाकिस्तान संघ काय सध्या करीत ना काय सांगा घ्यायचं नाही. म्हणजे प्रत्येक टुर्नामेंट लागली की पहिल्यांदा आधी पाकिस्तानवाल्यांचे कमेंट ऐकण्यासारखे आणि वाचण्यासारखे असतात. आणि स्पर्धा संपल्यानंतर त्या कमेंटवरसून जा काय रणकंदन होता मला कळलं नाही की त्या पाकिस्तानवाल्यांपर्यंत पोहोचता की नाही. तर अशा काही वेगवेगळ्या गोष्टी या स्पर्धेत. समीर खरोखरच तुझं येळ बरो की नेमकं त्यावेळी आमचं कॅमेरामनचं तुझ्याकडे लक्ष नाही होतो, नाहीतर तू अजरामरच झालं असतं या स्पर्धेत. धावसंख्या 2 डझनावर. 3 ओव्हरीचा खेळ सरलो. रन झाले 24. शिल्लक चेंडू 12 आणि 3 डझन रन अजून करूचे बाकी. 36 धावांची गरज. 12 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कडे सज्ज होतो. गोलंदाज मॅन फ्रॉम आयनल यश पडवळ. यश पडवळ गोलंदाजी मार्कडे सज्ज आलाय, जो आयनल गावावरून बिलॉंग करतो. चांगली गोलंदाजी आणि अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं. या गोलंदाजाला अंतिम सामन्यामध्ये खेळताना जयनुमान जानवली क्रिकेट संघाकडून खेळत असताना निश्चित तीव्र प्रीमियर लीगची फायनल असू दे, दीपस्तंभ जानवली क्रिकेट संघाकडून खेळत असताना बेडणे प्रीमियर लीगची फायनल असू दे, आणि निश्चितच अशा अनेक फायनल मॅच मध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. आणि आज देखील ती संधी आहे. परंतु या षटकामध्ये या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 12 बॉल 36 धावांची गरज. एका बाजून प्रथमेश राणे 6 चेंडूमध्ये 13 धावा. फैजान खान जे नुकतीच ज्याची पावला मैदानावर 4 विकेटचा पतन. शिल्लक चेंडू 12. 36 रन्सांची गरज. कठीण असा खरा पण अशक्य कदापि नाही असा. थोडस प्रयत्न करूचो लागतलो, थोडीशी जोखीम उठवची लागतली. अर्थशास्त्राचा नियम असा मोर रिस्क मोर प्रॉफिट. आणि जर तुमका मोर प्रॉफिट जास्त प्रॉफिट मिळवचा असेल तर रिस्क सुद्धा जास्त उचलूची लागतली. थोडीशी मेहनत करूची लागतली आणि ती मेहनत करण्याची जबाबदारी यावेळी प्रथमेश राणे आणि फैजानच्या खांद्यावर. पण दुसऱ्या बाजून बॉलिंग मार्कवर यश पडवळ, एक युवा खेळाडू, मोठमोठे स्पर्धा गाजवण्याचा अनुभव असणारे हे खेळाडू मैदानावर. कोण होतो या पर्वाचो अंतिम विजेतो. गेली 5 पर्वा, या 5 पर्वामध्ये 5 वेगवेगळे विजेते संघ असत. पहिल्या पर्वामध्ये जय हनुमान हुमरट, दुसऱ्यामध्ये जय हनुमान जानवली, तिसऱ्यात लिंग वाळकेश्वर,
साकेडी, चौथ्यामध्ये दीपस्तंभ जाणवले आणि पाचव्यात संघर्ष युवा प्रतिष्ठान साकेडी. यावर्षी आपणाक एक नवीन विजेतो बघूक मिळतलो आणि कोण असतलो तो विजेतो. गायत्री ब्राह्मण कलमट संघ अंतिम फेरीत दाखल झालो. वाट बघता कोण आपल्या समोर शेंदूर मारून उभं राहतलो. धावसंख्या 24, 12 चेंडू शिल्लक. यशवंतचा पहिला चेंडू टप्पा झाल्यानंतर बराचसा उशीर घेतो. बहुधा बॅटची काट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चांगली सावतो. विकेट सोबत मोठा धक्का. प्रथमेश बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरची आठवण करून देणारी ही गोलंदाजीची शैली. ऍक्शन रिप्ले तुमका दाखवतो आम्ही आमच्या MH स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. ऍक्शनची शैली बघा, सुंदर ऍक्शन. आणि पहिलो चेंडू आखूट टप्प्याचो. पीच कडसून मिळणारी मदत, टप्पो पडल्यानंतर थोडस आतल्या दिशेने वळणारो आणि बॅटचा चुंबन घेऊन हे चेंडू विकेट किपरच्या सेफ हँड्स मध्ये. 5वी विकेट. निम्मे संघ गारत. 24 धावफलक. शिल्लक चेंडू 11. 19.64 धाव सरासरी गरजेची. 36 रन अजून बाकी. नवीन फलंदाज विनय सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हळवल गावचा खेळाडू आपण पाहतोय विनय सावंतला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच विनय सावंत या फलंदाजावर जबाबदारी असणारे मोठे फटके मारण्याची. आता मात्र प्रत्येक बॉलवर आक्रमणच करावं लागेल. या स्पर्धेच्या निमित्तानं गेली सलग 6 वर्ष ह्यो मळो क्रिकेट रसिकांनी फुलान गेलेलो. सलग 6 वर्ष एखादी स्पर्धा प्रीमियर लीगची ती सुद्धा डे नाईट स्वरूपाची. या खरोखर एक तर दिव्य असा मकरंद सावंत आणि त्यांचे सगळे सहकारी गेली सलग 6 वर्ष आयोजनासाठी अहोरात्र मेहनत आणि ती मेहनत तुमका हैसर बघूक मिळता. पारितोषिक येतं. या षटकात जर 2 6 पाहायला मिळाले तर सन्माननीय गजानन रेडकर साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. ओटू कॉमेंट्री बॉक्स. 2 षटकारांसाठी 2000 रन झाले. 36 रन्सांची गरज. शिल्लक फक्त 11 चेंडू. 10 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर अजून एक डॉट बॉल. रनआउट करण्याची संधी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. 6व्या विकेटचा पतन. सॅक्रिफाईस केली विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावलेली धावसंख्या 24 रन्सावर आणि आता शिल्लक चेंडू 9. 36 रन्सांची अजून गरज. अजून एक आखूट टप्प्याचा चेंडू. पंचांकडे वाईटची अपेक्षा पण या चेंडूमध्ये बाउन्स अगदी नियंत्रित. बाउन्सरचा वैशिष्ट्य असा ह्यो जर बाउन्सर बॅटर कडसून पास होताना त्याच्या छाती कडसून गेलो तर तो बाउन्सर व्हॅलिड मानला जाता. पण तो बाउन्सर जर कपडावरसून गेलो तर पंचांची वक्र दृष्टी त्याच्यावर असता. धावसंख्या स्थिरावलेली 24 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यात शिल्लक चेंडू रवले 9 आणि 36 धावांची गरज. या ओव्हरमध्ये जर 2 षटकार बघूक मिळाले तर 2000 रुपयांचा बक्षीस रेडकर साहेबांकडून. आणि रेडकर साहेबांनी जेव्हा बक्षिसा लावली तेव्हा त्या बक्षिसांचे लाभार्थी बघूक मिळाले. यावेळी संधी असलेली बॅटरकडे. स्ट्रायकर यांच्या विषयी फैजान खान आणि नवीन फलंदाज दत्तू इंगळे नॉन स्ट्रायकर एंडवर. दत्तू इंगळे नावातले इंगळे बाहेर काढूचे लागतले. आग खाऊन इंगळे ओकाची लागतली कारण संघ अडचणीत. यावेळी सबमरीन डिलिव्हरी. टप्पो पडल्यानंतर थोडस खाली राहणार. संपूर्ण स्पर्धेत पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम शुभम चिंदरकरने केलो. तो पराक्रम परत आपल्या नावे करण्याची संधी यश पडवळकडे. 4 चेंडू डॉट बॉल. 4 चेंडू निर्धाव. फैजान स्ट्रायकर एंडवर. शिल्लक चेंडू 8. 36 ची गरज. अजूनही बरेच गोष्टी तुमच्या हातात असत. अजून एक आखूट टप्प्याचा चेंडू. बॅटर फक्त वलवता आणि फक्त वलवता. शिल्लक चेंडू रवले 7. 36 धावांची गरज. आणि बघता बघता यश पडवळ जाणवली प्रीमियर लीग 2025 6व्या पर्वातली दुसरी मेडन ओव्हर टाकण्याच्या अगदी उंबरठ्यावर. शेवटचा एक मात्र चेंडू बाकी. धावसंख्या 24 रन्सावर. लोडच्या ट्रक जसो रुतान बसता तशी धावसंख्या 24 रन्सावर रुतान बसलेली. आणि त्यानंतर यो आखूट टप्प्याचा चेंडू. परत एकदा एक मेडन ओव्हर बघूक मिळाली. टाळी नक्की वाजलेले यश पडवळसाठी. आयनल गावचा गुणवान खेळाडू बघा स्क्रीनवर. यश पडवळ ज्याचं नाव असा. आणि यश पडवळने या ओव्हरीत दर्जेदार गोलंदाजी करून आपल्या संघात या सामन्यात एक मजबूत वापसी मिळवून दिली. जा इक्वेशन होता 12 चेंडू 36 धावा. आता इक्वेशन आता 6 चेंडू आणि 36 रन्सावर. अजूनही संधी असतली. 6 चेंडू मध्ये 36 रन या एकेकाळी दिव्य वाटायचा. पण रवींद्र जडेजा आणि त्यानंतर युवराज सिंग यांनी 6 बॉल मध्ये 36 रन आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा होऊ शकतात ह्या दाखवला.
36 रन 6 बॉल मध्ये म्हणजे एका ओव्हरीत ह्या स्काय इज द लिमिट वाटत होता, पण त्यानंतर इलो ऋतुराज गायकवाड ज्यांनी एकाच ओव्हरीमध्ये 43 रन्स करून दाखवले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि कुठच्याच प्रकारच्या क्रिकेटमध्ये कधी काय होईल या सांगा घेणार नाही, आणि त्यामुळेच 12 बॉल मध्ये 36 रन्सांची गरज असताना सलग 7वं डॉट बॉल. शिल्लक चेंडू 5, 36 धावांची गरज. हॅलो, प्रथमेशसाठी पारितोषिक होतं. हॅट्रिक्स जर केली तर नितीन महतात कलमट लांजेवाडी यांच्याकडून 250 रुपयाचं प्राइज असेल. ओटो कॉमेंट्री बॉक्स. लंगापाणी कव्हरच्या मत्सून ह्यो फटको खेळलेलो प्रथमेश चिंदरकर एक राजा होऊन गेलो, ज्याचा वरदान होता हात लाय त्याचा सोना करण्याची. तर राजाचं नाव होता मिडास, आणि त्या मिडास वर्षून शब्द प्रचलित झालेलो मिडास टच. आज जणू काही ह्या वरदान प्रथमेश चिंदरकरला. पहिल्यांदा बॅटिंग करताना त्यांनी सोना केला, आणि आता बॉलिंग करताना सुद्धा त्याच्यावर सोन्याचं कळस चढवलो. यष्टरक्षण करताना या सगळ्या राजमहालावर त्यांनी जणू काही सोन्याची नक्षीकाम केली. अप्रतिम कामगिरी. वन मॅन आर्मी प्रथमेश चिंदरकर. एक अकेला सेना बराबर ज्याका म्हटला जाता तो प्रथमेश चिंदरकर. 24 यो धावफलक. एकेरी धावेनिशी पाहू शतक 25 रन्सावर 60 रन्सांचो पाठलाग, आणि खोलवर टप्प्याचो चेंडू मिड विकेटच्या दिशेन 1 रन्स आणि एकेका रन्सान. आता ह्या काय तळा भराचा नाही, ह्या गणित जवळपास हाताच्या बाहेर गेला. हॅलो, विनंती असेल अनिकेत हडकर आपली या ठिकाणी आपले सहकारी मालवणी कॉमेंट्रीसाठी दिलेला बक्षीस वेद सावंत, बाबा सावंत आणि चिंटू चव्हाण साहेबांकडून माझ्या मालवणी कॉमेंट्रीसाठी 500 रुपयांचा दिलेला बक्षीस. एका 21 आणि 5 25 आमच्या या सगळ्या मान्यवरांका मिळवून देऊन दे, आणि सगळ्यांचा घरभरान दार वताने. प्रथमेशच्या नावे विकेट. हे लोअर फुल टॉस यार झालो, आणि लॉंगांच्या दिशेने अपिश ड्राईव्ह फिल्डरच्या हातात येऊन उसावलो. उभ्या उभ्याच घेतलेलो एक सुंदर झेल, आणि बदललेला इक्वेशन 2 चेंडू 1 चेंडू शिल्लक. क्लीन बोल्ड जर काढलंस तर 500 रुपयांचं बक्षीस. शेवटच्या चेंडूवर चिंटू चव्हाण साहेबांकडून प्रथमेश तुझ्यासाठी. प्रथमेश चिंदरकर. आणि यापूर्वीच्या ओव्हरमध्ये यश पडवळणे. अप्रतिम गोलंदाजी म्हणजे काय असता, कंजूशी बॉलिंग म्हणजे काय असता, टिच्चून गेंदबाजी म्हणजे काय असता, या सगळा तुमका दाखवला. रवी माजगावकर स्ट्रायकर यांच्या दिशेने आमचा एक जिवलग मित्र स्ट्रायकर एंडवर वाईट बॉल. हॅलो, क्लीन बोर्ड साठी देखील पारितोषिक होते. नितीन मलतर कलमट लांजेवाडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. ओटो कॉमेंट्री बॉक्स. शेवट यश पडवळ तुझ्या मेडन ओव्हर साठी 200 रुपयांचं बक्षीस आदरणीय चिंटू चव्हाण साहेबांकडून. यश पडवळसाठी हे 200 रुपये. आणि या स्पर्धेत एका दिमागदार गोलंदाजीच्या जोरावर, दक्ष क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रमोद स्फोट हळवल संघाचा पराभव करून DS स्वराज स्फोट वरवडे संघ अंतिम फेरीत दाखल होणारा दुसरा संघ. आणि स्क्रीनवर आमचे सगळे प्रेक्षक बघा. या स्पर्धेत आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामनो. आज आयतवार होतो, घरात बरे बरे घेतलेले मासे होते, चिकन होता, मटन होता, पण त्या बाजूक ठेवून आमचे सगळे प्रेक्षक मैदानावर उपस्थित राहिले. यश पडवळ तुझ्यासाठी 200 रुपयांचा बक्षीस चिंटू चव्हाण साहेबांकडून. आणि मॅन ऑफ द मॅच ची घोषणा होतली, पण तोपर्यंत स्क्रीनवर आमचा रसिक राजा, आमचे सगळे प्रेक्षक मैदानावर